टीटी संदर्भात शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली होती. कोणती या ठिकाणी पाहूया. संजय माने त्रिपाठी ज्युनियर हायस्कूल टीचर पूर्व माध्यमिक असोसिएशन यूपी उत्तर प्रदेश प्रेसिडेंट म्हणजे संजय माने त्रिपाठी हा जो अध्यक्ष आहे ज्युनियर हायस्कूल टीचरचा, ते यांनी केस दाखल केली होती वर्सेस युनियन ऑफ इंडिया, भारत सरकार विरुद्ध केली होती टीटी संदर्भात. तर हे मी तुम्हाला याचा निकाल काल लागलेला आहे, म्हणजे कालची तारीख 10 एप्रिल 2026 अशी तारीख होती, म्हणजे काल याचा निकाल लागलेला आहे. तर काय या ठिकाणी आपण पाहूया. आता आपण जो इंग्रजीतला पाहिलं बघा, त्याचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. प्रकरणाचा मराठी सारांश. प्रकरण संजय माने त्रिपाठी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, निकाल दिनांक 10 एप्रिल 2026. तिची याचिका खारिज करण्यात आलेली आहे, डिसमिस केलेली आहे. काय निर्णय झाला तर पहा. टीटी अनिवार्य विरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने प्रवेश टप्प्यावरच फेटाळली, ऍडमिशन स्टेजला खारिज केली. याचा अर्थ ती फेटाळली गेली. याचा अर्थ काय तर न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी ग्राह्य धरली नाही. बघा, न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी ग्राह्य धरली नाही. कोणतीही दिलासा स्टे दिला नाही, स्टे ऑर्डर दिला नाही. टीटीची अट कायम ठेवली. बघा, टीटीची अट या ठिकाणी कायम ठेवण्यात आली आहे. शिक्षकांसाठी परिणाम आता स्पष्ट आहे की टीटी अनिवार्यच राहणार. नोकरी, पदोन्नती, सेवेसाठी टीटी आवश्यक. इतर प्रलंबित प्रकरणावर त्याचा देखील परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ काल जो निकाल लागला, तरी सुप्रीम कोर्टाने ही जी याचिका दाखल केली होती ती फेटाळली. याचा अर्थ टीटी आता सर्वांना देणे बंधनकारक आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.